अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे। ते म्हणजे बघा, आज आहे 8 डिसेंबर आणि 8 डिसेंबर म्हणजे आज आहे अन्नपूर्णा जयंती। मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला आपण अन्नपूर्णा जयंती ही साजरी करतो। बऱ्याचशा जणांनी ही काल साजरी केली आहे, बऱ्याचशा जणांनी जर का काल केली नसेल तर त्यांनी आज जर का ही साजरी केली तर नक्कीच तुम्ही ती करू शकता। बरं, आपल्याला कशी ती साजरी करायची आहे, काय करायची आहे यासाठी मी पटकीने तुम्हाला थोडक्यात सांगते। तर तुमच्या घरात जी देवपूजा तुम्ही केलेली आहे त्यातली जी अन्नपूर्णा आहे त्या मातेला तुम्हाला तांदळाने अभिषेक करायचा आहे। आधी तुम्हाला व्यवस्थित दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे, तिची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर तिच्या अवतीभोवती सगळं धान्य, आपण जे धान्य देवघरात घरात ठेवतो, तुम्ही तांदूळ ठेवत असाल तर तांदूळ, गहू ठेवत असाल तर गहू, शक्यतो तांदूळ ठेवलं जातं कारण तांदूळ हे बरकत, आपण मानतो की तांदळाने घरात बरकत येते। तर त्यासाठी तुम्हाला तांदळाने तिच्यावर 16 वेळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक म्हणजे तुम्हाला 16 वेळा तिच्यावर ते तांदूळ व्हायचे आहे आणि ते मूठभर तुम्हाला व्हायचे आहे। आणि त्या मूठ म्हणजे आता बघा, तुमच्या मुठीमध्ये केवढे बसतील, अगदी खूप नाही, पण तुमच्या हातात जेवढे बसतील तेवढे तुम्हाला फक्त असे तुम्हाला त्याच्यावर टाकायचे आहे। बऱ्याच जणांनी मी बघितलं आहे की बरेच जण असे वाटीने टाकतात किंवा त्याच्याने तसं करू नका, किंवा अगदी हातात घेऊन तुम्ही 11 वेळा असे ह्याच्यावर टाकले तरीही, अन्नपूर्णा मातेवर तुम्ही वाहिले तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित पूजाविधी करून दिवा धूप बत्ती लावून एखादा गोड वस्तूचा किंवा दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचं नैवेद्य दाखवून तुम्हाला ही जी सगळी पूजा आहे ही तुम्हाला तुमच्या ओट्यावर करायची आहे। आणि ओट्यावर तुमच्या गॅसच्या जवळ, कारण तिथे तुम्ही सगळं अन्न शिजवता, तिथे तुम्ही सगळं अन्न हे तयार करतात, त्या गोष्टी तुम्हाला आज करायच्याच आहे। राहून गेली असेल तर ही अजूनही आजच्या पूर्ण दिवसात तुम्ही करू शकता। आजही पौर्णिमा आहे, आज सूर्याने बघितलेली पौर्णिमा आहे, त्यामुळे आज सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा जयंतीची ही जी छोटीशी पूजा आहे ही नक्कीच करू शकता। घराघरात ही पूजा झाली पाहिजे, कारण आपल्याला अन्नपूर्णा म्हणजे अन्न आपल्याला अन्नपूर्णा मातेमुळेच मिळतं आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या घरात धनधान्याची कमतरता नसावी, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात असाव्या यासाठी आपण हे साजरं करतो। त्याचबरोबर बघा, काय झालं होतं ना, एकदा पृथ्वीवर भरपूर अकाल पडला होता, इतका तुटवडा होता अन्नाचा की काहीही लोकांना, कोणालाही काहीही प्रकारचं अन्न मिळत नव्हतं। तर त्यावेळेस भगवान शिव आपल्या पार्वती देवीकडे, अन्नपूर्णेच्या रूपात पार्वती देवी जेव्हा होत्या तिच्याकडे हे मागणं मागायला गेले होते की पृथ्वीवर अकाल पडलेला आहे आणि त्या अकाल पडलेल्या गोष्टींवर तू थोडीशी सावली घाल आणि सगळ्यांना अन्नाचा पुरवठा दे, अशी विनंती आपल्या भगवान शिवांनी पार्वती मातेकडे, अन्नपूर्णा मातेकडे केली होती। आणि त्यानंतर सगळीकडे परत सगळ्याकडे धनधान्याचा पुरवठा झाला होता। तर त्यासाठी बघा, ही गोष्ट, हा दिवस खूप महत्वाचा आहे, याला कुठल्याही प्रकारे तुम्ही ह्याला मी म्हणते मिस करू नका। आज ही छोटीशी पूजा आहे, ती नक्कीच करा। त्याचबरोबर समजा तुमच्याकडे कोणाकडे मासिक धर्म असेल, सुतक सोयरं असेल किंवा काही असेल तर महिन्यातनं एकदा कुठल्याही शुक्रवारी तुम्ही जरी अन्नपूर्णा मातेची सेवा केली किंवा तिचं पूजन केलं तरीही चालण्यासारखं आहे। मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही शुक्रवारी, पुढचा गुरुवार म्हणजे अमावस्या येते आहे तर त्याच्या आधी तुम्ही कधीही केली तरीही चालेल। बघा, कोणताही दिवस असा वाईट नसतो, त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात जर का तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता। आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कोणत्या 3 गोष्टी करायच्या नाहीयेत। तर बघा, आज आहे अन्नपूर्णा मातेचा दिवस, आज आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करतोय आणि आपण अशी पूजा करून जर आपण असं वागणार असेल तर अजिबात ते चालणार नाहीये। त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टीची काळजी घ्यायची आहे। सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला आज जर का तुमच्या दारात कोणीही येऊ दे, कोणीही, अगदी दूधवाले काका येऊ दे, तुमच्या घरातली मावशी येऊ दे किंवा कोणीही व्यक्ती येऊ दे, अनोळखी व्यक्ती सुद्धा येऊ दे, मी तुम्हाला सांगेल त्यांच्या हातावर थोडीशी साखर का होईना किंवा त्यांना थोडंसं पाणी हवंय का किंवा काय विचारा। बघा, आजकालच्या ह्याच्यात आपण थोडंसं घाबरूनच राहतो की अनोळखी व्यक्ती आलं म्हणजे तो काही करेल, पण त्या निमित्ताने तुम्ही थोडेसे तुमची सिक्युरिटी पाळून तुम्ही त्या गोष्टी केल्या तरीही चालेल, काही हरकत नाहीये। कोणीही कोणत्या रूपात येऊन जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या आणि कुठल्याही गोष्टीसाठी घाबरायची गरज नाहीये। स्वामी आपले दत्त महाराज आपल्या बरोबर आहेत, ते आपल्या सर्व गोष्टींची काळजी घेतीलच। त्याचबरोबर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, बघा, आज तर गुरुवार आहे, त्यामुळे आज कोणीही नॉनव्हेज त्यांच्या घरी शिजवणार नाही, मला ह्याची खात्री आहे। पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, जर का तुम्ही आज चुकूनही तुमच्याकडे तुम्ही म्हणत असाल अरे काही नाही आमच्याकडे काही पाळत बिळत नाही, तरी सुद्धा घरात आज तामसी आहार तुम्हाला शिजवायचा नाहीये। तामसी आहार म्हणजे बघा, नॉनव्हेज किंवा
मांसाहार तर तुम्हाला करायचंच नाहीये, मदिरापान तुम्हाला करायचंच नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला आज कांदा लसूण विरहित जमलंच तर, अगदी त्याच्यामध्ये काही हे नाहीये, जमलंच तर कांदा लसूण विरहित सुद्धा स्वयंपाक करून तुम्ही खाल्ला तरीही चालेल. शक्यतो कांदा लसूण विरहित पाळल्या जात नाहीये, त्याबद्दलची एवढी माहिती म्हणजे मला नाही तुम्हाला सांगता येणार. कारण कसं आहे, ते आजकाल आपण सगळ्याच गोष्टीत पाळतो, पण सगळ्यात महत्वाचं अन्नपूर्णा मातेचा अपमान होऊ नये, तुमच्या घरात आज मांसाहार शिजवू नये, याबद्दलची काळजी घ्या. त्याचबरोबर आज महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं आज अन्न फेकून देऊ नका. एखादं अन्न खराब झालं असेल किंवा एखादी तुमच्या घरातलं धान्याला कीड लागली असेल तर त्याला लागलंच तर आजच्या दिवस एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या आणि त्याला उद्या वगैरे तुम्ही कोणाला तरी ते देऊन टाका किंवा आपल्या त्या मावशी वगैरे येतात त्यांच्याकडे देऊन त्यांना सांगा की तुम्ही हे एखाद्या झाडाखाली ठेवून द्या. कसं असतं ना, चिमणी कावळे जे काही येतात ते खाऊन जातात. ते बाहेर जेव्हा पडतं ना, त्यातले जे बारीक किडे वगैरे असतात ते मातीत जातात मिक्स होऊन, त्यामुळे त्यानंतर त्याचा काही त्रास होत नाही, पण कमीत कमी ते आपल्या मातीत निघून जातं आणि त्यात मिक्स होतं. त्यामुळे पायांदळी येऊ नये, कचऱ्यात जाऊ नये, ह्या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही ती गोष्ट बाहेर जरी टाकून दिली. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही प्रकारचं कोणाचाही अपमान करू नका. कोणीही तुमच्याकडे काही खायला मागितलं असेल, कोणीही तुमच्या दारात आलं असेल तर त्याला विचारा. म्हणजे अगदी कसंही असेल, मी ही पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगितली की तुम्ही त्याला विचारा, पण कोणीही काहीही मागितलं आज की मला हे दे, किंवा तुमचा मुलगा असेल, तुमच्या घरातला कोणीही व्यक्ती असू दे, त्यांना आज नाही म्हणू नका. कारण आज अन्नपूर्णा मातेचा अपमान आपल्याला अजिबात करायचा नाहीये. जर का तुम्ही ह्या गोष्टीत पाळल्या नाही तर अन्नपूर्णा मातेला हे अजिबात आवडणार नाही. तुमच्या घरात जर का तुम्हाला वाटत असेल धन धान्य पैशाची रेलचेल होत राहावी, ते तुमच्या घरात वाढत राहावं, त्यामुळे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची तेवढीच काळजी घ्यायची आहे, तिला तेवढंच रिस्पेक्टनी तुम्हाला तुमच्या घरात तिला ठेवायचं आहे आणि तिचा मान सन्मान करायचा आहे. या गोष्टीची काळजी घ्या. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं, माझ्या सगळ्या बंधूंना इथे मला सांगायचं आहे, ज्या सगळ्या स्त्रिया तुमच्या घरात आहेत त्या सुद्धा अन्नपूर्णा माताच आहेत. त्यामुळे अजिबात तिला नाव ठेवू नका की त्याच्यात मीठच जास्त झालं, मीठच कमी झालं, तिखटच कमी झालं, असंच का केलं, हेच का केलं. तर आज कुठल्याही प्रकारे कोणत्याही अण्णाला नाव ठेवू नका. कसं असतं, कोणाच्या हाताला कशी चव असते, कोणाच्या हाताला काय असतं, ह्या गोष्टीच्या पेक्षा तुम्ही ह्याची काळजी घ्या की आपल्याला हे अन्न आज वेळेत मिळतंय. असे भरपूर लोक आहेत ज्यांना हे सुद्धा खायला त्यांच्याकडे ती वेळ नसते, त्यांच्याकडे त्या गोष्टी मिळत नसतात. त्यामुळे त्या गोष्टींची काळजी घ्या आणि अजिबात जेवताना अन्नाला नाव ठेवू नये ह्याची काळजी घ्या. चला भेटूया अजून एका परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अशीच आपले व्हिडिओ बघत राहा, अशीच तुमची काळजी घ्या स्वतःची, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण मला माहिती आहे तुम्हाला आपले व्हिडिओज आवडतायत, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला नक्कीच मिळतील. त्याचबरोबर तुम्ही बघताय, मी तुम्हाला सांगतेय की खाली श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, कारण ती खूप महत्वाची गोष्ट आहे. जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढे आपले दत्त महाराज, आपले गुरु दत्त महाराज आणि त्याचबरोबर आपले स्वामी महाराज आपल्या बरोबर राहतील आणि आपली काळजी घेतील. परत भेटूया अजून एका छानशा माहिती बरोबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.